तुझ्या बापाचं कौतुक लय झालं आता, लय सत्ता भोगली त्यानं. आता आमची बारी आणि तुला सॉरी. हा हा पाटील साहेब, श्रावणी मॅडमनी पैसे दिलेले नाही आहेत, कुणी दुसऱ्यानंच दिलेत साहेबांना बदनाम करायला. ए शुभू बाळा, हे ठाव आहे की आम्हाला, समज ठाव आहे. पण कसं आहे, गोष्ट सिद्ध करायला पुरावा लागतो की नाही. पुरावा आहे का तुझ्याकडे? रे ऐका पुरावा नाही रे. कसं आहे ना, राजकारण ह्यो एक डेंजर खेळ आहे आणि ह्यो खेळ ज्याला खेळायला जमलं त्यांनीच तो खेळावा, बरं का? पाटील साहेब, तुम्हाला हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही करायला हे? 100% हेच करायचं होतं आम्हाला. लय दिस वाट पाहिली बरं का, आणि फायनली आम्हाला आमची दिशा गावली, रस्ता सापडला. ह्यो जो रस्ता आहे की नाही शुभू, तो थेट आम्हाला खुर्चीकडे घेऊन जातो. येऊ का? चला. थांबा की, श्रावणी मॅडमनी काय बी केलेलं नाही याचा पुरावा तर बघून जाऊ. थांबा, दाखवतो. हा, हो बघा की, पुरावे बघा की. हे बघा. बघा हो, तुमच्या मुलानं दारू पिऊन कार खाली गरीब मुलांना चिरडलं, त्याचे पुरावे आहेत. आणि हा बघा, दिसतोय पुरावा? तुम्ही बांधलेला पूल 3 वर्षातच पडला. तो खाली कोसळून 25 लोकांचा मृत्यू झाला, त्याची पण माहिती आहे आमच्याकडे. जबाब आहेत आमच्याकडे पाटील साहेब. तुम्हाला घाबरून लोकांनी तोंड उघडलं नव्हतं, कारण तुम्ही ते प्रकरण दाबलेलं. आता ते प्रकरण आम्ही उघडकीस आणू. पाटील साहेब, तुम्ही म्हणाला होता ना, राजकारण हा डेंजर खेळ असतो. होय, पण जोपर्यंत खेळ संपत नाही ना, तोपर्यंत खरा धुरंधर ठरत नाही. तुमची चाल संपली पाटील साहेब, आणि आता आमचा डाव चालू झालाय. आतापर्यंत आमच्या आयुष्याचा तमाशा केलात ना, अहो आता तुमच्याच आयुष्याचा लाईव्ह टेलिकास्ट होण्याची वेळ आली. शुभू, हा, हे बघा, ह्यात आजच्या इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचं ही अख्खी स्क्रिप्ट आहे. अहो नाहीतर तुमचा हा रस्ता खुर्चीकडे जाण्याच्या ऐवजी जेलकडे जाईल. पाटील साहेब, तिथे जाऊन काय बोलायचं लक्षात राहील ना? अरे राहील राहील शुभू, म्हणजे काय, अगदी नीट लक्षात राहील. कारण आता प्रश्न सत्तेचा नाही, यांच्या अस्तित्वाचा आहे. जेवढं लिहून दिले ना तेवढंच बोला. हा, आणि नाही बोललात तर काय होईल ह्याची कल्पना असेलच तुम्हाला. शुभू, जाऊ द्या तर यांना, अँकर वाट बघत असेल ना. या. हो हो हो, पाटील साहेब जाऊ ना, अँकर वाट बघत असतील. हा,